विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. माय इंग्लिश बुक 8 स्टँडर्ड 8. आता आपण पोयम आहे 3.1 वाय युनिट 3 मधील. तर या पोयमचं मराठीमध्ये स्पष्टीकरण बघणार आहोत. तर चला आता आपण पोयमला सुरुवात करूया. बघा, आपल्या पोयमचं नाव आहे व्हाय आणि व्हाय काय आहे तर प्रश्न आहे. व्हाय म्हणजे का. आय नो अ क्युरियस लिटिल बॉय हू इज ऑलवेज आस्किंग व्हाय. आय नो म्हणजे मी जाणतो, एक कुतूहल असणारा, ज्याच्या क्युरियस म्हणजे काय तर कुतूहल, ज्याच्या मनामध्ये कुतूहल असते, सतत प्रश्न असतात, हे असं का, त्याला आपण क्युरियस म्हणतो. एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असते म्हणजे क्युरियस असणे. मी असा एक लहान मुलगा ओळखतो, एका लहान मुलाला ओळखतो, हु इज ऑलवेज आस्किंग व्हाय, जो नेहमीच विचारत असतो असं का. व्हाय, वाय दिस, वाय दॅट, वाय देन, वाय नाऊ, वाय नॉट आणि वाय बाय अँड बाय. तर तो काय विचारतो, हे असं का, दॅट व्हाय दॅट तसं का, व्हाय देन नंतर का झालं, व्हाय नाऊ आत्ताच का, व्हाय नॉट का झालं नाही, का नाही, व्हाय बाय अँड बाय. तर तो असा सारखा प्रश्न विचारत राहतो की व्हाय 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 म्हणजे असं का होते, असं का, सारखं त्याच्या मनामध्ये प्रश्न असते. तुम्ही बघा, लहान मुलांचं निरीक्षण करा, ज्यांचा लहान मुलांशी संपर्क आले, ज्यांच्या घरी लहान मुलं आहे, तर तुमच्या लक्षात आलं असेल की ते हर एक वेळा विचारत असतात की हे काय आहे, ते तसं का बरं आहे. तर असे सारखे कुतूहल आणि बघा, निसर्गानं ज्ञान मिळवण्यासाठी, त्यांना माहिती मिळवण्यासाठी ही क्युरियोसिटी लहान मुलांमध्ये दिलेली आहे. तसं तर माणसाचं संपूर्ण जीवनच कुतूहलाचं असते. प्रत्येक वेळा माणूस हा शोधतच असतो की हे काय आहे, असंच का. आणि ह्या क्युरियोसिटीमधूनच आज आपला विकास झालेला आहे. सेकंड स्टांजा बघू आपण. ही वॉन्ट टू नो व्हाय वूड शूड स्विम, वाय लीड अँड मार्बल सिंक, वाय स्टार शूड शाईन अँड विंड शूड ब्लो, अँड वाय वी ईट अँड ड्रिंक. तर काय म्हणतो आपण, ही वॉन्ट टू नो, त्याला हे माहीत करून घ्यायचं आहे काय, व्हाय वूड शूड स्विम. वूड म्हणजे लाकूड, लाकूड पोहू का शकते म्हणजे पाण्यावर का बरं तरंगते लाकूड. वाय लीड अँड मार्बल सिंक, सिंक म्हणजे बुडणे. लीड म्हणजे एक प्रकारे आपण बघतो धातू, अँड मार्बल म्हणजे संगमरवरी दगड, हा दगडाचा एक प्रकार आहे. तर जेव्हा आपण एखादी धातू किंवा दगड, धातू आणि दगड पाण्यामध्ये टाकलो तर तो सिंक, बुडतो. असं का बरं होते, म्हणजे लाकूड तरंगतो आणि दगड किंवा धातू, मार्बल किंवा लीड हे पाण्यामध्ये बुडून जाते. असं का बरं होते. वाय स्टार शुड शाईन, वाय स्टार शुड शाईन अँड विंड शुड ब्लो, तारे का बरं चमकत असतात, अँड विंड म्हणजे वारा, हवा का बरं वाहते, व्हाय, अँड व्हाय वी ईट अँड ड्रिंक, आणि आपण का जेवण करत असतो किंवा पाणी पित असतो. असे प्रश्न आता मुलाला पडतात. बघा, त्यानंतर आता आपण थर्ड स्टांजाकडे वळू. ही वॉन्ट टू नो, त्याला माहीत करून घ्यायचं आहे. व्हॉट मेक्स द क्लाउड्स, ढग कसे काय तयार होतात. अँड वाय दे क्रॉस द स्काय, आणि ते आकाशाला क्रॉस का करतात, इकडून तिकडे का फिरत असतात. वाय सिंग द सन बिहाइंड द हिल, सिंक म्हणजे लपणे, बुडणे, आणि हिल म्हणजे टेकडी. जेव्हा सूर्यास्त होतो किंवा सूर्य बुडतो तेव्हा तो टेकडीच्या मागे का बरं बुडत असतो. अँड वाय द फ्लावर डाय, आणि फुलं का बरं मरतात, म्हणजे जे फूल त्यानं सकाळी पाहिलं होतं ते अतिशय प्रफुल्लित होतं आणि नंतर तेच फूल त्या मुलानं जर बघितलं तर ते कोमेजलेलं असते. तर तो विचारते की फुलं का कोमेजतात, का मरतात. ही वॉन्ट टू नो, त्याला माहीत करून घ्यायचं आहे काय, वाय
विंड शुल्ड कम फ्रॉम आउट ऑफ द बेलोज नोज. इथे लक्षात घ्या मित्रांनो, बेलोज म्हणजे काय होते, तर जे लोखंडाचे कामं करणारे खाती असतात, लोहार समाज असतात, तर ते काय करतात, स्वतःजवळ भाता ठेवतात. तर हा बेलो म्हणजे काय आहे, ते एक प्रकारचा भाता आहे. आणि जेव्हा ते एक व्यक्ती हँडल फिरवतो तर ते त्याच्या नळीमधून, नाकासारखी एक नळी असते त्या भात्याला, त्याच्यातून हवा निघत असते. तर हा मुलगा विचारतो की या भात्याच्या नळीतून, नोज म्हटलेला आहे, हवा कशी काय बाहेर येते. ही वॉन्ट टू नो वाय विंड शुड कम फ्रॉम आउट द बेलोज नोज. वाय पॉपगन शुड गो पॉप अँड वाय. पॉपगन म्हणजे खेळण्यातील बंदूक. शुड गो पॉप, तर पॉप म्हणजे काय, तर त्या बंदुकीचा आवाज. तो विचारतो की या बंदुकीचा आवाज का होते. अँड वाय द ओशन एब अँड फ्लो. एबचा अर्थ होते ओहोटी. समुद्रामध्ये भरती येते आणि ते भरती आल्यावर पुन्हा ते पाणी वापस जमिनीकडे परत जाते, तर त्याला एब्स असं म्हणतात. आणि फ्लो म्हणजे वाहने. मुलगा विचारतो की समुद्राला ओहोटी काय येते, म्हणजे समुद्राचं पाणी वर गेलेलं पुन्हा खाली जमिनीकडे परत का येते, आणि समुद्राचं पाणी वाहत का बरं असते, का बरं पाणी वाहते, हे त्याला प्रश्न पडलेला आहे. ही वॉन्ट टू नो वाय फिश हॅव गिल्स. इथे बघा, फिश मासा आणि गिल्स म्हणजे माशाच्या अंगावर जे खवले असते, कल्ले असते, त्याच्यामधून ते श्वास घेत असतात मासे, तर प्राणवायू ओढून घेत असतात. तर मुलाला प्रश्न पडलेला आहे इथे की हे जे फिश आहे, मासे आहे, यांना गिल्स का बरं असतात. अँड वाय बॉईज कॅनॉट फ्लाय. आणि मुलं उडू का बरं शकत नाही. तुमच्या आणि माझ्याही मनामध्ये कधी कधी पक्षी उडताना हा प्रश्न येत असतो मुलांनो, की पक्षी उडू शकतात, विमान उडतं, मग आपण का बरं उडू शकत नाही. परी पण उडू शकते. तर त्याच्या मनात प्रश्न पडला आहे मुलांच्या, छोट्या मुलाच्या. अँड वाय बॉईज कॅनॉट फ्लाय. मुलं का बरं उडू शकत नाही. वाय स्टीम कम्स फ्रॉम द केटल स्पाउट. स्टीम म्हणजे वाफ. केटल्स म्हणजे चहाची कॅथली. स्पाउट म्हणजे त्याची नळी. आपण चहा घेताना त्या नळीतून चहा खाली पडतो. तर तो काय म्हणतो मुलगा, त्याला काय प्रश्न पडलेला आहे की या केटलीच्या नळीतून वाफ का बरं बाहेर येते. अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. आणि पाऊस आकाशातून का पडतो खाली, किंवा कसा पडतो, पाऊस का पडतो, असा त्याला प्रश्न पडलेला आहे. ही वॉन्ट टू नो. त्याला हे माहीत करून घ्यायचं आहे काय, वाय कोल शुड बर्न. कोल म्हणजे कोळसा, बर्न म्हणजे जळतो. कोळसा जळू शकतो, का बरं जळतो कोळसा. अँड नॉट अ बीट ऑफ स्टोन. आणि दगड का जळत नाही. बीट म्हणजे तुकडा, स्टोन म्हणजे दगड. छोट्या मुलाला प्रश्न पडला, स्मॉल चाइल्डला प्रश्न पडला की कोळसा जळू शकतो, कोळसा जळतो, पण दगड का जळत नाही. हाऊ सीड गेट इन द ॲपल कोअर. आणि सफरचंदाच्या मध्ये बी कुठून गेलेला आहे. आपण जेव्हा ॲपल कट करतो, ॲपल कापतो, तेव्हा त्याच्यामध्ये मध्यभागात सेंटरमध्ये, कोअर म्हणजे बघा इथे कोअर शब्द आलेला आहे. कोअर म्हणजे सेंटर. तर सेंटरमध्ये काय असते, बी असते. तर त्या मुलाला प्रश्न पडला की ह्या ॲपलमध्ये बी कसं काय गेलं आत. अँड मॅरो इन द बोन. मॅरोचा अर्थ लक्षात घ्या, आपल्या हाडाच्या मध्ये एक मांसाचा छोटासा भाग असतो, त्याला आपण मॅरो म्हणतो. त्याला प्रश्न पडला की आपल्या हाडामध्ये हे छोटंसं मांस मध्येच कसं काय गेलेलं आहे, किंवा कसं काय आहे, असा प्रश्न त्याला पडलेला आहे. पुढे बघू. ही वॉन्ट टू नो वाय आय शुड मेल्ट. मेल्ट म्हणजे वितळणे, विरघळणे. त्याला हे माहीत करून घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे की बर्फ का वितळतो. वाय स्पायडर ईट फ्लाईज. स्पायडर म्हणजे कोळी, हा कीटक आहे, किडा आहे. फ्लाईज म्हणजे उडणाऱ्या माशा.
तर स्पायडर फ्लाईजना का खातो? वाय बी शुड स्टिंग अँड व्हाय द ईस्ट शुड मेक द डो टू राईज. आणि ज्या मधमाशा आहे स्टिंग, मधमाशांना चावण्यासाठी किंवा दंश करण्यासाठी समोर असे सुळ्यासारखे 2 असतात. तर हा मुलगा विचारत आहे की त्यांना असे 2 सुळे का बरं असते दंश करण्यासाठी. आणि ईस्ट म्हणजे आंबवण्यासाठी वापरलेला एक पदार्थ आहे. तर हा जो ईस्ट आहे तो डो म्हणजे कणकेला, आपण गव्हापासून जे पीठ बनवतो ते पीठ जर आपण पाणी टाकून त्याला भिजवलं तर त्याची काय होते, कणिक तयार होते, त्याला आपण डो म्हणतो. तर मुलाला प्रश्न पडला की हे ईस्ट नावाचा पदार्थ आहे, हा त्या कणकेत टाकल्यानंतर त्या कणकेला फुगवत नेतो आणि त्याचा ब्रेड बनतो. तर हा ईस्ट कणकेला कसा काय फुगवू शकतो, असं त्याला प्रश्न पडलेला आहे. सम ऑफ हिज व्हायज आर नॉट टू हार्ड टू आन्सर. आणि आता पोएट कवी शेवटी काय म्हणतो की मुलांचे जे काही प्रश्न आहेत त्या मुलाच्या मनात पडलेले ते टू हार्ड खूप कठीण नाही. टू म्हणजे खूप आणि हार्ड म्हणजे कठीण, उत्तरं देण्यासाठी खूप कठीण नाही, म्हणजे काही प्रश्न हे सोपे आहे. इफ यू शाल ट्राय, जर आपण प्रयत्न केला तर आपण त्या मुलांच्या मनात असलेल्या काही प्रश्नांना उत्तरं देऊ शकतो. बट अदर नो वन एव्हर, बट अदर म्हणजे इतर, नो वन एव्हर, नो वन म्हणजे कोणीही नाही, एट हॅज फाउंड अ रिझन व्हाय, पण त्या मुलाच्या मनातल्या काही प्रश्नांना अजूनपर्यंत कोणालाही उत्तरं किंवा कारण सापडलेलं नाही. बघा इथे रिझन शब्द आहे, रिझन म्हणजे कारण. शेवटी कवितेचा शेवट करताना कवी म्हणत आहे की त्या मुलाच्या मनामध्ये काही प्रश्न जे पडले ते टू हार्ड नाही म्हणजे खूप कठीण नाही आहे, त्यांचे उत्तर आपण प्रयत्न केला तर देऊ शकतो. पण त्यांच्या मनातले काही असे प्रश्न आहे की ज्या प्रश्नांना कोणालाही अजूनपर्यंत कारण सापडलेलं नाही, रिझन सापडलेलं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आता आपली कविता संपलेली आहे. आणि बघा हे जो व्हाय प्रश्न आहे, असं का होते, या प्रश्नाने आपल्या समाजाचा विकास झालेला आहे. अनेक सुखसुविधा सायंटिस्ट लोकांनी शोधून काढलेल्या आहेत आणि म्हणून हा प्रश्न आपल्याला सुद्धा पडला पाहिजे. वर्गामध्ये असताना एखादी शंका जर तुम्हाला असली तर तुम्हाला तुमच्या टीचरला हे विचारलं पाहिजे की सर हे असं का बरं होते. तुमच्या पॅरेंट्सना, आईवडिलांना विचारलं पाहिजे की एखादी गोष्ट तुम्हाला समजली नाही तर ती आपण जाणूनच घेतली पाहिजे. कारण ह्या प्रश्नातूनच, क्वेश्चनिंग माइंडमधूनच आपण जीवनामध्ये पुढं जातो, आपल्याला माहिती मिळते, ज्ञान मिळते. आणि जेव्हा तुम्ही अभ्यासही करत असता तेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला समजली नाही तर ते सोडून द्यायची नाही. तर ती गोष्ट तुम्हाला समजत नाही म्हणून तुम्ही इंटरनेटवर सर्च करा, डिक्शनरीमध्ये बघा, कोणाशी चर्चा करा, मित्रांना विचारा, पण ती गोष्ट जाणून घेतल्याशिवाय पुढं जाऊ नका. तर आपल्याला जर नॉलेज मिळवायचं असेल, जीवनामध्ये प्रगती करायची असेल, तर आपल्याला सतत व्हाय म्हणजे हे असं का, हा प्रश्न विचारत आपण असलो पाहिजे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, खूप सुंदर अशी ही कविता आहे. तर मला आशा आहे तुम्हाला ही कविता आवडली असेल. तर लाईक आणि कमेंट करा. आणि माझी विनंती आहे की माझं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. थँक्यू.